नमस्कार. आज 25 जून 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या: संविधानावरून रणकंदन, संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वादंग, राज्यघटनेची प्रत घेऊन विरोधकांचा संसद भवनात प्रवेश, आणीबाणीची आठवण करून देत पंतप्रधानांचे प्रत्युत्तर. त्यानंतर नेक्स्ट न्यूज: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपयांची योजना. त्यानंतर आता योजना काय आहे हे पाहून घेऊयात. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे कोणत्या राज्याने नुकतीच सुनावणी केलेली आहे? तर अगदीच महाराष्ट्र. ओके. व कोणाच्या बेसिसवर? मध्य प्रदेश या राज्यामध्ये सक्सेसफुल ही योजना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील सुमारे 90 ते 95 लाख महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर 21 ते 60 वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील महिलांबरोबरच विधवा, परित्यक्त्या आणि घटस्फोटित महिलांना यानुसार मदत करण्यात येणार आहे. तसेच रक्कम प्रत्येक महिन्याला संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यात डायरेक्टली जमा केली जाणार आहे. ओके. हे आहेत या योजनेची उद्दिष्ट. तुमची जी बॅकवर्ड लिंकेजेसची जी नोटबुक आहे त्यामध्ये प्लीज लिहून ठेवा. त्यानंतर आय थिंक MPSCने कंबाईन किंवा राज्यसेवेला लाडली बहीण योजना जी आहे त्याबद्दल प्रश्न विचारलेला होता, किंवा आय थिंक सरळ सेवेला तरी नक्कीच याबद्दल प्रश्न आलेला होता. त्यामुळे प्लीज ही योजना तुम्ही लक्षात ठेवा. लाडकी बहीण योजना अगदी प्रत्येक कुटुंबामध्ये ही इफेक्ट करणारी आहे ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे सर्वजणांनी या योजनेला परत एकदा म्हणजे थोडंसं पाहून घेऊ शकता. ओके. त्यानंतर पुढे चला. लातूर धाराशिव उमरगा मार्गे दिल्लीपर्यंत पैशांचा प्रवास. त्यानंतर नीट पेपरफुटीच्या तपासाला वेग आलेला आपल्याला इथं दिसून येत आहे. ओके. त्यानंतर पुणेमधील न्यूज आहेत, स्किप करू शकता. त्यानंतर अजित पवार यांनी GST परिषदची जी बैठक झाली त्या परिषदेला त्यांची दांडी, स्किप करा, पण यावरती लेख आलेला आहे, त्यानिमित्ताने मी ही न्यूज घेतलेली आहे. त्यानंतर पुढे या. कांदा खरेदीचा पोरखेळ सुरूच. नाफेड NFC कडून एकाच प्रतीसाठी जिल्हानिहाय भिन्न दर देण्यात आलेले आहेत. पंतप्रधानांसाठी पदपद मोकळे तर सर्वसामान्यांना का नाही? पहा, बॉम्बे हायकोर्टामध्ये एका व्यापाऱ्याने याचिका दाखल केली की जशा म्हणजे मुंबईमध्ये त्यांच्या दुकानासमोर जे गाळे वगैरे आहेत किंवा जे पदपदावरती जे विक्रेते आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या दुकानाला थोडीशी म्हणजे ते दुकान वगैरे झाकलं जात आहे, यासाठी त्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. मग बॉम्बे हायकोर्टाला या याचिकेची दखल घेत व याचा इम्पॅक्ट खूप व्यापाऱ्यांवरती पडणार आहे किंवा खूप जनतेवरती याचा इम्पॅक्ट आहे हे निदर्शनास आणून बॉम्बे हायकोर्टाने काय घेतलेलं आहे? सो मोटो कॉग्नियन्स तिथं घेतलेला आहे. म्हणजे स्वतःहून दखल घेतली इथे. व स्वतःहून दखल घेत काय केलं बॉम्बे हायकोर्टाने? फक्त एका व्यक्तीच्या याचिकेला यांनी काय केलं? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ओके. म्हणजे जनहित याचिका असं दखल देऊन न्यायालयाने आता काय केलं आहे? बॉम्बे न्यायालयाने डायरेक्टली मुंबई महानगरपालिका जी आहे, BMC जी आहे, त्यांना डायरेक्टली जाब विचारण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे की पंतप्रधान असू द्या किंवा अगदीच VIP जर तिथे कोणी येत असतील मुंबईमध्ये तर काय केलं जातं? संपूर्ण तिथे म्हणजे सगळी मोकळी वगैरे केली जाते किंवा म्हणजे जे ठेलेवाले वगैरे त्यांना बाजूला केलं जातं. पण पहा, नॉर्मल डेजमध्ये मात्र BMC काय करते तर ठेलेवाले वगैरे तशा पद्धतीने रस्त्यांवरती वगैरे रांगा वगैरे लावून असतात. मग VIP साठी वेगळी ट्रीटमेंट का? कारण पहा, इथं तुम्हाला माहिती आहे का आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15 आपल्याकडे काय म्हणतात? फंडामेंटल राईट्स तुम्ही एकदा आठवून घ्या. ओके. तर पहा, इथे या 2 आर्टिकलचं व्हायोलेशन वगैरे तिथं होत आहे. कारण पहा, सर्वांना तिथं समान संधी किंवा अगदीच सर्वजण कायद्यासमोर समान आहेत, पण VIP साठी वेगळी ट्रीटमेंट व सामान्य जनतेसाठी वेगळी जर ट्रीटमेंट असेल तिथे तर हे अगदी चुकीचं आहे. या नात्याने पहा, बॉम्बे हायकोर्टाने अगदीच BMC म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला पण त्या पद्धतीने त्यांनी काय केलं आहे? जाब विचारण्याचा प्रयत्न तिथं चालू झालेला आहे. मग पाहूयात की आता नेमकं याची त्यांनी कशा पद्धतीने दखल घेतील किंवा बॉम्बे हायकोर्ट कशा पद्धतीने इथं सुनावणी वगैरे करेल व महाराष्ट्र राज्य सरकार पण याबद्दल काय निर्णय वगैरे घेईल हे आपल्यासाठी खरंच पाहण्यासारखं आहे तिथे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. UPSC परीक्षेवर आता AI ची नजर. पहा, याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे की जेव्हा UPSCच्या जेव्हा तुम्ही UPSCचे प्रिलिम्स किंवा अगदी अन्य दुसरी एक्झाम वगैरे द्यायला जाताना त्यावेळेस तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने MPSC असू द्या किंवा IBPS वगैरे असू द्या ना, त्या एक्झाममध्ये कसं तुमचं बायोमेट्रिक वगैरे केलं जातं किंवा म्हणजे भरपूर तुमची खूप
कसून चौकशी केली जाते दुसऱ्या अन्य एक्झाममध्ये, पण UPSCमध्ये आजपर्यंत तशा पद्धतीची चौकशी वगैरे केली जायची नाही. पण सध्याला अगदीच नेट घ्या, म्हणजे केंद्रीय लेवलच्या सर्व एक्झाममध्ये काय झालेलं आहे, पेपर फुटीची प्रकरणं वगैरे वाढलेली आहेत. त्यामुळे UPSC पण आता काय करत आहे, नवीन त्यामध्ये सुधारणा वगैरे करत आहे. जसं AI चे कॅमेरे वगैरे त्यांनी आणत आहेत. म्हणजे अगदीच एकदा कॅन्डिडेट जर आतमध्ये प्रवेश वगैरे केला तर त्याच्यापूर्वी अगदी आता MPSCमध्ये पण तसंच असतं ना, की तुमचं फोटो वगैरे काढून घेतलं जातं किंवा आयरिसचं वगैरे ते हे केलं जातात पहा. ओके, आय थिंक गेल्या वर्षीच्या राज्यसेवेपासून वगैरे ते नियमांची अंमलबजावणी वगैरे झालेली आहे, बरोबर, की आपलं आय कॉन्टॅक्ट वगैरे ते घेत असतात. मग अगदी तशा पद्धतीने पहा, इथे आपली जर फोटो कॅप्चर केली ना, मग ते अगदी मध्ये गेल्यानंतर CCTVमध्ये तोच व्यक्ती आहे का, म्हणजे हे सर्व AIची नजर वगैरे ठेवली जाणार आहे. त्यासाठी UPSCने काय केलेलं आहे, म्हणजे त्यांचे जे सेंटर्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी तशा पद्धतीने नियमावली वगैरे ते तयार करत आहेत व टेंडर पण त्यांनी तशा पद्धतीने मागवलेला आहे. आता या न्यूजचा उद्देश काय, तर अगदीच UPSCमध्ये पण ट्रान्सपरन्सी आहे हेच आपल्याला सांगणं तिथं असेल. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे. दुसरी पहा, म्हणजे पहा, लोकसत्तामध्ये जास्त करून बातम्या येत नाही आहेत. अगदी द हिंदू जर पाहिलात ना, हेवी फॅक्टने वगैरे भरून येत आहे. आता पेज नंबर 6, लोकशाही चिरायू राहील याची खात्री, मी याला स्किप करतोय. पहिली बाजू आहे, उद्या दुसरी बाजू नक्की येईल. म्हणजे आज सत्ताधाऱ्यांनी इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की आणीबाणी वगैरे तुम्ही लावलेली होती वगैरे, किंवा काल जर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर पाहिलं, किंवा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेत होते त्यावेळेस राहुल गांधी व म्हणजे त्यांचं जे पक्ष वगैरे आहेत त्यांनी काय संविधानाची प्रत वगैरे त्यांना दाखवत होते. मग त्याला प्रत्युत्तर नरेंद्र मोदी यांनी काय दिलं की 50 वर्षापूर्वी काय झालं होतं आपल्या देशामध्ये, तर आणीबाणीची स्थिती किंवा आणीबाणी लावण्यात आलेली होती व ते काम कोणी केलं होतं, INCने, बरोबर. मग अगदी त्याचंच प्रत्युत्तर हे लेखमधून वगैरे देण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे, जे की आपल्यासाठी गरजेचं नाही आज तरी. ओके, हां, तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहा की आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने सरकार वगैरे बदललेली आहेत किंवा काय काय झालेलं होतं मागच्या, जे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जे 75 वर्ष आपण सेलिब्रेट करतो ना, ते फक्त सेलिब्रेट करून जमणार नाही, तर आपल्याला ती हिस्ट्री पण माहिती असणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही एकदा पुस्तकांमधून वगैरे वाचून घ्या, किंवा ज्यांना वेळ वगैरे नसेल किंवा पुस्तक वाचू वगैरे वाटत नसेल तर त्यांनी काय करा, पंतप्रधान म्हणून एक सिरीज आहे पहा, पंतप्रधान. आता ते 2014 पर्यंतची सिरीज होती ती ABP न्यूजची आहे ती. ओके, म्हणजे याच्या पूर्वीची जी सिरीज होती ना ती अगदी चांगल्या पद्धतीने होती, पण पुन्हा जेव्हा अनुपम खेर यांनी जी सिरीज केली ना त्यामध्ये खूपच नरेंद्र मोदी हे केलेलं आहे. त्यामुळे मी त्याला रिकमेंड करत नाही आहे. जे नुकतीच आलेली आहे ती 2014च्या पूर्वीची सिरीज तुम्ही नक्की पाहून घ्या, म्हणजे ते तुम्हाला अगदीच चांगल्या पद्धतीने समजून येण्यासाठी वगैरे मदत करेल. ओके, तर पंतप्रधान ही सिरीज तुम्ही पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीसाठी अगदी पाहून घेऊ शकता. म्हणजे जेवण वगैरे करत असाल, तर तुम्ही तारक मेहता जर पाहत असाल तर त्याऐवजी तुम्ही पंतप्रधान ही सिरीज पाहून घ्या, तुम्हाला अगदीच खूप मदत होईल त्या सिरीज मार्फत की पंतप्रधानांची हिस्ट्री वगैरे समजून घेण्यासाठी. ओके, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता काल आपण बोलत असताना संविधानाचा आत्मा म्हणून कोणाला ओळखलं जातं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं की आर्टिकल 32 हे संविधानाचा आत्मा आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. मग त्याच आत्म्यामध्ये काय काय आहेत पहा गोष्टी, तर हिबियस कॉर्पस म्हणजेच काय, देहोपस्थिती. तुम्ही जय भीम हा मूवी सर्वांनी पाहिला असाल. मग त्या जय भीम मूवीमध्ये पहा, एका व्यक्तीला अटक केल्यानंतर अगदीच त्यांच्या पत्नी जातात व न्यायालयामध्ये हिबियस कॉर्पस ही काय रीट फाईल करतात. म्हणजेच काय, तर देहोपस्थिती. ओके, म्हणजे 24 तासाच्या आत तो व्यक्ती कुठे काय असणार त्याला हजर करणं बंधनकारक असतं, ते म्हणजेच काय, देहोपस्थिती. आता अगदीच याला जर तुम्ही आणखीन जर पुढे गेलात तर पहा, देहोपस्थिती हे कोणाविरोधात जाता येतं, गव्हर्नमेंटच्या विरोधात जाता येतं का, गव्हर्नमेंटच्या विरोधात ही रीट इश्यू केली जाते का, बिलकुल यस. प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात इश्यू केली जाते का, बिलकुल यस. हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण मी याबद्दलच बोलत होतो की तुम्हाला प्रायव्हेटवरती इश्यू केली जाते का व गव्हर्नमेंटवरती इश्यू केली जाते का, तर अगदी याचं उत्तर यस असेल. त्यानंतर नेक्स्ट पहा, मॅन्डॅमस म्हणजेच काय, अर्थात महादेश. ओके, म्हणजे जशा पद्धतीने पहा, तर इथं उदाहरण खूप भयस्थ दिलेली आहेत. सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रॉल बॉन्डची जेव्हा केस आलेली होती, ओके, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने SBIला काय दिलं, सुनावणी केलेली होती की बा तुम्ही जे इलेक्ट्रॉल बॉन्ड विकले गेलेले आहेत त्यांचा डाटा वगैरे आम्हाला द्या. तर SBIने काय म्हटलं की आमच्याजवळ तेवढा डाटा वगैरे देण्यासाठी आम्हाला 30 जूनपर्यंतचा वेळ द्यायला हवा, असं SBIने तिथं सुप्रीम कोर्टामध्ये परत त्यांना सांगून घेतलं, बरोबर. मग त्या याचिकेवरती सुप्रीम कोर्ट अगदी नाराज झालं व SBIला त्यांनी कोणतं आदेश दिलेला होता, तर मॅन्डॅमस दिलेला होता. ओके, अगदीच महादेश म्हणजे
तुम्हाला देणं गरजेचं आहे, अशाच पद्धतीने त्यांनी हे म्हटलं व महादेश दिल्यानंतर अगदीच SBIने पण काय तो डाटा वगैरे त्यावेळेसच रिलीज केलेला होता. म्हणजे पहा आता SBIची जर आता आपण 25 जूनमध्ये आहोत, म्हणजे SBIला तर काय बोलू शकतो आपण, जाऊ द्या त्याबद्दल जास्त चर्चा वगैरे करायचं नाही किंवा विषयांतर होऊ देऊ नये. फक्त लक्षात घ्या की तो महादेश होता. त्यानंतर पुढे या प्रोहिबिशन. त्यानंतर आणखीन एक गोष्ट, हा जो महादेश आहे तो प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात आपला जाहीर करण्यात येईल का? तर बिलकुल नाही. फक्त गव्हर्नमेंट एंटिटीची वगैरे जी असतील ना, किंवा पब्लिक सेक्टरमधील ज्या कंपन्या वगैरे असतील, पब्लिक सेक्टर म्हटल्यानंतर अगदीच गव्हर्नमेंटच्याच असतात एंटिटी त्या. मग पहा, त्या जे संस्था गव्हर्नमेंट चालवते त्यांना हा आदेश लागू होईल. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाद्वारे महादेश हा प्रायव्हेट एंटिटीला लागू होऊ शकत नाही. आता याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पहा, अरविंद केजरीवाल यांना अटक जेव्हा झालेली होती त्यावेळेस ॲपल कंपनीला काय मागण्यात आलेलं होतं की जे अरविंद केजरीवाल आहेत यांच्या आयफोनचा पासवर्ड तिथं विचारणा वगैरे करण्यात आली होती. पण ॲपल कंपनीने त्यांना पासवर्ड वगैरे दिलेला का? तर बिलकुल नाही, व ते देऊ शकत नाहीत. किंवा आता फक्त इथलंच नाही हे केस, तर US मध्ये पण अशाच पद्धतीने केस झाले होते. एक क्रिमिनल होता, क्रिमिनलचा जो आयफोन होता त्याला हे करण्यासाठी म्हणजे त्याचं पासवर्ड वगैरे ॲपल कंपनीला मागण्यात आलेलं होतं, पण ॲपल कंपनीने ते इश्यू केलं नाही किंवा ते तशा पद्धतीने डाटा सिक्युरिटी संबंधात दिलं नाही आहे. मग पहा, US गव्हर्नमेंटला पण तशा पद्धतीने ॲपलने तो डाटा वगैरे दिला नाही, म्हणजे त्या क्रिमिनलचा आयफोनचा वगैरे डाटा काहीच दिला नाही. त्यानंतर अगदी भारतामध्ये पण अरविंद केजरीवाल यांचा पण डाटा वगैरे ॲपल कंपनीने देऊ केलं नाही. व सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये पण तशा पद्धतीने जाऊ शकत नाही आपण, कारण प्रायव्हेट एंटिटी आहे ॲपल कंपनी. व पहा, आता प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात का जाता येत नाही, तर पहा, प्रायव्हेट कंपनी काही टर्म्स अँड कंडिशन देते तिथे, बरोबर. तुम्ही पण बारीक गोष्टीमध्ये वगैरे लावता, मग तेच आहे ते टर्म्स अँड कंडिशनमध्ये ॲपल कंपनी का, तर प्रायव्हसीसाठी खूप ओळखली जाते, त्यानिमित्ताने आहे ते. ओके, त्यामुळे ते देऊ शकत नाहीत. ओके, तर मॅन्डेमस हा आदेश प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात जाऊ शकतो का? तर बिलकुल नाही, हे लक्षात घ्या. UPSC असंच थोडंसं पण फिरवलं ना तर आपल्याला तिथं काय होतं, प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होऊ शकते. किंवा तिथं आपले आता पहा 2024चा जर तुम्ही प्रिलिम पाहिली ना तर त्यामध्ये बारीक गोष्टी आहेत. म्हणजे फॅक्च्युअल जर प्रश्न वगैरे विचारले गेले ना तिथं आपले चुका होण्याचे जास्त चान्सेस असतात. कन्सेप्च्युअल जर मोठे जर प्रश्न असतील ना तर तिथं तुम्ही लढू शकता, पण फॅक्च्युअलमध्ये तिथं लढा देता येत नाही. मग आता इथं पण तेच आहे. जर थोडंसं पण फिरवलं ना प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात जाता येतं का, तर आपल्याला काय वाटतं की सुप्रीम कोर्ट आहे करू शकतं, पण तिथं करता येत नाही. म्हणजे रीट फाईल तिथं करू शकता, फाईल देता येत नाही, रीट तिथं फाईल करता येत नाही. पण आदेश सुप्रीम कोर्ट नक्की देऊ शकेल, कारण पहा विदिन टेरिटरी ऑफ इंडिया आहे ते. ओके, प्रायव्हेट कंपनी जरी असेल ना तर ते विदिन टेरिटरी ऑफ इंडिया आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं त्यांच्यावर पण तिथं नक्कीच हे चालेल. म्हणजे अधिकार क्षेत्र आहे सुप्रीम कोर्टाचं, पण रीटबद्दलचं अधिकार क्षेत्र तिथं देता येत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. रीट अंतर्गत तिथं जाता येणार नाही. म्हणजे माझं फंडामेंटल राईट व्हायलेट झालं, त्यामुळे प्रायव्हेट एंटिटीला मी सुप्रीम कोर्टात वगैरे आणेल व त्यांच्या विरोधात तुम्ही रीट द्या असं तिथं म्हणता येणार नाही, हे लक्षात घ्या. बाकी सुप्रीम कोर्ट त्यांना नक्की आदेश देऊ शकतो. म्हणजे ॲपल कंपनीने जर काही केलेलं असेल तर महादेश ॲपल कंपनीला पण जाऊ शकतो. म्हणजे महादेश जाणार नाही, पण जो जजमेंट आहे ना तो जजमेंट नक्की सुप्रीम कोर्ट ॲपल कंपनीला देऊ शकतो, हे लक्षात घ्या. फक्त मॅन्डेमस वेगळा आहे व जजमेंट हे दुसऱ्या पद्धतीने जाईल. ओके, तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरीकडे पहा, प्रतिबंध म्हणजे काय, प्रोहिबिशन, व UPSCने याबद्दलच प्रश्न विचारलेला होता. म्हणजे पहा, आता इथं उदाहरण दिलंय, तेच उदाहरण आपण घेऊयात. एका मुलावर जिल्हा न्यायालयात खटला चालू आहे, मात्र त्या मुलाचे वय 18हून कमी आहे. अशा अवस्थेत जर सर्वोच्च न्यायालयात प्रतिबंधासाठी याचिका केली गेली तर न्यायालय सांगू शकते की संबंधित खटला जिल्हा न्यायालयात चालवण्याऐवजी बाल न्यायालयात म्हणजेच ज्युव्हेनाईल कोर्टमध्ये चालवला जावा. हेच काय आहे, प्रोहिबिशन. ओके, म्हणजे ह्या कोर्टातून दुसऱ्या कोर्टामध्ये वगैरे हलवण्यासाठी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकतो, ते आहे प्रोहिबिशन, म्हणजेच काय, प्रतिबंध. ओके, व आपण काल काल UPSCचं पण प्रश्न पाहिलेला आहे व ते आय होप तुम्हाला समजून आलं असेल. ही स्टेटमेंट वगैरे तिथं देण्यात आलेलं होतं. ओके, त्यानंतर चौथा आदेश आहे पहा, प्रकाशन. त्यानंतर आणखीन एक, प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात प्रोहिबिशन देता येतं का? थोडंसं व्हिडिओ पॉज करून तुम्ही मला उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू शकता. तर बिलकुल नाही. ओके, हे पण कोणासाठी आहे, फक्त हे फक्त कोर्टसाठी आहे. ओके, हे फक्त कोर्टसाठी आहे, प्रायव्हेट एंटिटी इथं रोल करू शकत नाही. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर पुढे चौथा आदेश आहे तो प्रकर्षण, म्हणजेच काय, सर्शिअरी. म्हणजे पहा, आता इथं उदाहरण देण्यात आलेलं आहे, तेच पाहूयात आपण. मागील खटल्यात बालकाला जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली, निर्णय जाहीर झाला
आता निकालपत्र जाहीर झाल्यानंतर प्रतिबंधाचा आदेश दिला जाऊ शकत नाही. पहा, एकदा जजमेंट आलं ना, त्या जजमेंटला आपण थांबवू शकत नाही. ओके, म्हणजे बाण निघालेला आहे तिथून. ओके, त्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. पण त्याच्यावरती काही उपाय आहेत का, तर ते उपाय म्हणजेच काय, सर्शियरी आहे. तर अशा वेळी बालकाच्या वतीने प्रकर्षणाच्या अंतर्गत याचिका दाखल केली जाऊ शकते आणि त्यानुसार कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द होऊ शकतो. प्रकर्षणाचा अर्थ होतो प्रमाणित करण्यात येते की, त्यामुळे प्रकर्षणाचा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवू शकतात. म्हणजे एखाद्या वेळेस जर जजमेंट पास झाला असेल ना, तर त्या जजमेंटला रद्दबातल ठरवण्याचं काम कोण करतं, सर्शियरी करतं. मग आता सर्शरी प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात जाहीर करता येते का, तर हे पण प्रायव्हेटच्या विरोधात देता येत नाही. प्रायव्हेटच्या विरोधात सर्शरी पण देता येत नाही. त्यानंतर शेवटचा आदेश आहे तो म्हणजे को वॉरंटो, त्यालाच काय, को अधिकार म्हणतात. समजा एखाद्या सरकारी कार्यालयात नोकरीकरिता जाहिरात न करता एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाली, तर अनुच्छेद 16 अंतर्गत असलेला सार्वजनिक सेवांमधील नोकरीबाबतचा संबंधीचा मूलभूत हक्क डावलला गेल्याची तक्रार व्यक्ती करू शकते व या याचिकेच्या आधारे न्यायालय क्वा अधिकाराचा आदेश जारी करून संबंधित व्यक्तीची नेमणूक कशी काय झाली याबाबतची विचारणा करणारा आदेश देऊन निर्णय घेऊ शकतो. तेच काय आहे, को अधिकार म्हणजेच को वॉरंटो. आय होप हे समजलं असेल. त्यानंतर को वॉरंटो आपल्याला प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात जाहीर करता येतं का, बिलकुल नाही. म्हणजे पहा, ह्या 5 रीटपैकी कोणतं फक्त एकच आहे अपवाद, ते म्हणजे हिबियस कॉर्पस, जे की प्रायव्हेट एंटिटीला पण लागू होतं. बाकीचे कोणतेच प्रायव्हेट एंटिटीला लागू होत नाहीत. फक्त सुप्रीम कोर्टाचे जजमेंट प्रायव्हेट सेक्टरला लागू होतील. पण पहा, रीट जे असतील ना, ते प्रायव्हेट संस्थेच्या विरोधात वगैरे आपण डायरेक्टली घेऊन जाऊ शकत नाही. हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, बाकी पहा, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे जर असेल ना, तर त्या सर्वांना हे रीट वगैरे लागू होतात. फक्त प्रायव्हेट सेक्टरला सोडलं तर. हिबियस कॉर्पस प्रायव्हेट सेक्टरला का लागू होतं पहा, तर एखाद्या वेळेस काय होतं पहा, आत्ताच तुम्ही पाहिलं असाल पहा, स्वित्झर्लंड कोर्टाने काय केलेलं आहे, आय थिंक आता मला त्यांचं नाव आठवत नाही आहे, पण ते श्रीमंत आहेत पहा खूप. ओके, त्यांनी सुनावलेली आहे ती म्हणजे युरोपियन युनियनमधील जे कोर्ट आहे ना, त्यांनी त्यांच्यावरती शिक्षा सुनावलेली आहे. ओके, त्या मला श्रीमंत व्यक्तींचं नाव वगैरे आठवत नाही, पण पहा, त्यामध्ये पण हीच केस झाली होती की त्यांनी नोकरांना ना, म्हणजे वेठबिगार पद्धतीने त्यांना नोकरीवर वगैरे ठेवून घेतलं होतं. म्हणजे भारतातून त्यांनी काय तिथे नेलेलं होतं काम करण्यासाठी. अगदी तशाच पद्धतीने पहा, आता अगदीच गेल्या वर्षीची न्यूज आहे धाराशिव जिल्ह्यामधीलची. ओके, मग तिथे पण काय झालं होतं पहा, विहीर खणण्यासाठी त्यांनी काय केलं होते, अगदीच वेठबिगारीवरती त्यांना काय म्हणजे मजुरांना वगैरे तिथं ठेवून घेतलं होतं. म्हणजे अगदी गुलामी पद्धतीने तिथे काय झालेले होते, त्यांच्याकडून मजुरी वगैरे करून घेतली जात होती. मग गुलामी पद्धतीने जर झालं तर आपल्याकडे काय फंडामेंटल राईट्समध्ये आहेत, बरोबर, शोषणाविरोधीचा अधिकार, बरोबर. मग गुलामी तिथं केली जात असेल तर ते शोषण होत आहे त्यांचं. मग याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जाता येतं. गुलामी कोण, विहीर खणण्यासाठी ते करून घेतलं होते, ते सरकारी क्षेत्र वगैरे होतं का, तर बिलकुल नाही. ते कोण होते, प्रायव्हेट सेक्टर होते, राईट. मग पहा, प्रायव्हेट सेक्टर असेल तर तिथे आपण त्यांच्या विरोधात जाऊ शकतो का, मग तर अगदीच जाऊ शकतो. त्यासाठीच आहे हिबियस कॉर्पस. म्हणजे पोलिसांना आदेश वगैरे दिलं जातं किंवा 24 तासात तू यांना कुठून पण शोधून आण, पण आण. मग अगदी तशा पद्धतीने ते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने हे आदेश देतात. मग पहा, आता आर्टिकल 32 नुसार तुम्ही कुठं जाऊ शकता रीटसाठी, आर्टिकल 32 हे सुप्रीम कोर्टासाठी आहे, तर आर्टिकल 226 हे हायकोर्टासाठी आहे. तुम्हाला जर रीट फाईल करायची असेल तर हायकोर्टाचा सहारा 226 मधून येतो व सुप्रीम कोर्टाचा सहारा आर्टिकल 32 मधून येतो. त्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर पहा, इथं एक थोडंसं मला सांगायचं राहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण ही चर्चा करत होतो ना, तर पहा, हायकोर्टाचा आवाका अशा पद्धतीने खूप मोठा आहे. ओके, हे वाईड आहे व तुम्ही जर सुप्रीम कोर्ट पाहिलात ना, तर हे अशा पद्धतीने आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ना फक्त हे फंडामेंटल राईट व्हायोलेशनचेच रीट वगैरे तिथं दाखल करून घेतले जातात. पण हायकोर्टामध्ये पहा बरं, म्हणजे अगदी सो मोठं घेऊन यांनी काय पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन घेऊन स्वतःहूनच त्यांनी काय सो मोठं घेतलेलं आहे. म्हणजे हायकोर्टाचा आवाका ना खूप मोठा आहे. आता हे जे मी सांगितलं ना, हे तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट किंवा भारतीय न्यायव्यवस्था या चॅप्टरमध्ये हे तुम्हाला अगदी योग्यरित्या समजून येईल. ओके, आय होप तुम्हाला रीट्स अगदी चांगल्या पद्धतीने समजलेले आहेत. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पहा, इथे पेट्रोल डिझेल हे घटक वस्तू सेवा कराच्या बाहेर ठेवण्यात तर खुद्द केंद्राचाही हित संबंध आहे. मग राज्यांनी ठरवावे हा बहाणा कशाला. पहा, 53वी GST परिषद नुकतीच पार पडली. आता जर तुम्ही हा लेख जर वाचलात ना, यामध्ये खूप लोकसत्तांनी टीका केलेली आहे. तरी पण पहा, फुटकर निर्णय या 53व्या बैठकीत घेतले गेले. अर्थमंत्रालयातील कनिष्ठ कारकून जे करू शकले असते ते निर्णय घेण्यासाठी देशातील राज्याच्या अर्थमंत्र्यांचा वस्तू व कर सेवा परिषद
गरज काय होती हा प्रश्न बैठकीचे फलित पाहिल्यावर आपल्याला पडतो. मग त्यासाठीच की काय अजित पवार बैठकीला गेले नाही तसा प्रश्न इथं उपस्थित करण्यात आला, पण मी याला जास्त हे करत नाही आहे, म्हणजे खूप टीका वाढलेली आहे, पण आपण स्किप करूयात. आता पहा, आज देखील जे अल्कोहोल कन्झम्पशन केली जाते म्हणजे जे दारू असते ती GSTच्या आत आहे का, तर बिलकुल नाही, GSTच्या बाहेर आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल जे आहे ना ते पण GSTच्या बाहेर आहे. म्हणजेच यावरती काय लागले जाते, व्हॅट लागतं, म्हणजेच काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके, म्हणजे जिथं जिथं याचं प्रोडक्शन होतं लगेच त्याला काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागतं. व ह्या व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हे कोण गोळा करतं, तर हे स्टेट गोळा करतं. ओके, व ह्या व्हॅल्यू ॲडेड टॅक्सवरती काय, सेज लावला जातो. ओके, सेज लावल्यानंतर हे कोणाला जातं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला. म्हणजे पहा इथं दोघांचा पण फायदा आहे. कारण पहा GSTमध्ये जर तुम्ही घेतलात ना हे कर, तर GST फक्त स्पेसिफिक असतं. म्हणजे आता पेट्रोल जर 50 रुपयाचं असेल ना, तर 50 रुपयावरती 18% जर GST तिथं लागली तर म्हणजे जे काही त्याची रक्कम वगैरे होईल. आता आपण जर 100 रुपये जर लिटर केलं, ओके, म्हणजे आपल्याला ते टक्केवारी वगैरे जास्त गणित करायचं नाही, त्यामुळे करतो मी. 100 रुपयावरती जर आपण 18% जर GST लावली तर किती रुपये होतील, 118 रुपयाला पेट्रोल मिळेल. बरोबर, मग पहा सगळीकडे समान दरानेच हे पेट्रोल विकावं लागेल. 118 रुपये लिटरनेच काय संपूर्ण भारतामध्ये पेट्रोल मिळेल. पण व्हॅल्यू ॲडेड टॅक्समुळे काय होतं पहा, आता मी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरती आहे. बरोबर, मग कर्नाटकमध्ये खूप स्वस्त भेटतं पेट्रोल, पण महाराष्ट्रामध्ये खूप महाग पेट्रोल भेटतं. का, तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हे जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये व्हॅट जास्त आहे व कर्नाटकमध्ये ते कमी आहे. त्यामुळे बाँड्रीवरती असल्यानंतर पहा प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे महाराष्ट्रातील म्हणजे अगदी जर कोणी कर्नाटकमध्ये वगैरे जात असेल ना तर तिथंच टँक फुल करून येत असतो. ओके, मग ती आहे समस्या. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स तशा पद्धतीने तिथं कार्य करतं. त्यानंतर सेज काय असतं पहा, ही जी व्हॅट आहे किंवा ही जी 18% GST भरली ना, ह्या GSTवर परत 18% GST ते म्हणतात सेज. ओके, म्हणजे एका टॅक्सवरती दुसरं टॅक्स त्यालाच असतं सेज. आता हे सेज दुसरीकडे पण लागू होतं, फक्त हे लक्षात घ्या की अशा पद्धतीने हे सेज असतं. मग पहा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, आता पहा पेट्रोलच्या जास्त जे आपल्याला पेट्रोल येतं ना त्याची जास्त किंमत नाही आहे मार्केटमध्ये, 50 रुपयेच किंमत असते. ओके, पण त्याच्यावरती ना व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि हे सेज लावून ना त्याची किंमत खूप मोठी झालेली आहे. त्यामुळे आज घडीला जर तुम्ही पाहिला तर 108 रुपये लिटर इथं पेट्रोल मिळतं. त्याचं नेमकं कारणच आहे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि सेज. आता पहा जर GSTमध्ये आलं ना तर ते आपल्यासाठी चांगलं आहे, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारला हे परवडणारं नाही आहे. पहा आज घडीला जर पेट्रोल आणि डिझेल जर GSTमध्ये आले तर ते जे कस्टमर आहेत ना त्यांच्यासाठी किंवा आपल्यासाठी हे खूप चांगलं आहे. कस्टमर म्हणजे आपणच ना, मग आपल्यासाठी हे खूप चांगलं आहे जर पेट्रोल आणि डिझेल ना तर GSTमध्ये आले तर. पण हे कोणाला परवडणार नाही, स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला परवडणार नाही. कारण हे सेज पण जातं त्यांचं आणि हे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स पण जातं. मग त्यानंतर मजेची बातमी जर पाहिलं ना तुम्ही तर GSTची जी रक्कम आहे ना तेच सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला देत नाही. ओके, मग हे एवढे पेट्रोलचे सर्व जर गेले म्हणजे पेट्रोलवरचं जर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स वगैरे जर गेलं मग स्टेटने काय करायचं काय, मग त्यामुळे हे काही शक्य वगैरे होणार नाही. त्यामुळे इथं लोकसत्तांनी जी टीका केली ना ती बरोबरच आहे की कारकून पण चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतं वगैरे. 53वी बैठक वगैरे घेऊन काहीच फलित वगैरे त्यांचं झालं नाही. त्यामुळे पहा आपल्याला हे चर्चेला वगैरे लावून हे काहीच कामाचं नाही आहे, स्किप करू शकता. व अल्कोहोलचं पण तेच आहे. आज पहा कोविडमध्ये, एकच मिनिट द्या, कोविडच्या काळात तुम्ही थोडंसं आठवा 2020मध्ये लॉकडाऊन होतं. बरोबर, मग लॉकडाऊन झाल्यानंतर पहा अगदी कोणतेच निर्णय त्यांनी कोणतेच दुकानं वगैरे ओपन केलेले नव्हते, पण त्यावेळेस बार ओपन झालेले होते. ओके, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग वगैरे ठेवून त्यांनी बार ओपन केले होते. का कारण होतं मग त्याचं, GSTची रक्कम तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला देत नव्हतं, पण बार चालू केल्यामुळे काय झालं पहा, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जे होतं ना ते त्याच्यामार्फत व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या मार्फत जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत ना त्यांना महसूल वगैरे तिथं प्राप्त होत होतं. म्हणजे स्टेटचं पण तिथं काय उत्पन्न चालू होईल यासाठीच बार पहिल्यांदा ओपन करण्यात आले होते. बाकी कोणते तिथं दुसरे चालू करण्यात आले होते, फक्त बार ओपन करण्यात आले होते. का, तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हे राज्याचं उत्पन्न आहे. ओके, मग हे कारण आहे. व हे उत्पन्न जर बंद झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंटवरती स्टेट गव्हर्नमेंट तुटून पडतील. यामुळे हे काही सर्व काही होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. बाकी चलत असतं, म्हणजे पहा आपण काहीतरी कार्य करत आहोत व सध्याला नवीन सरकार आलं, आम्ही काहीतरी करत आहोत व चर्चेत राहायचं आहे ना, यासाठी हे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे प्लीज स्किप करा. म्हणजे पुअर कॉस्ट बेनिफिट आहे, फक्त तुम्हाला माहिती असावं या निमित्ताने मी थोडंसं सांगितलेलं आहे. बाकी जर शक्य झालं तर यामध्ये तुम्ही डीपली जाऊ शकता, म्हणजे GST कशी असते काय असते वगैरे. बाकी मला तर नाही वाटत की याच्या पलीकडे वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे चला, स्किप करा. त्यानंतर ज्याची त्याची वाहिनी, आता हा पण जर लेख झाला शक्य तर तुम्ही वाचून घ्या स्वतःहून. बाकी मी याला पुअर कॉस्ट बेनिफिट म्हणून याला स्किप करतो आहे. त्यानंतर देशात आता हरभरा टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काय केलं आहे पहा, इम्पोर्ट
म्हणजे जेव्हा आपण इम्पोर्ट करतो त्या इम्पोर्टवरती पण आपल्याकडे काय कस्टम ड्युटी लागते. मग ती कस्टम ड्युटी यांनी काय कमी केलेली आहे, म्हणजे आयातचा जो टॅक्स आहे ना ते यांनी आता कमी केलेले आहेत. व आपण सध्याला हरभरा कुठून इम्पोर्ट करत आहोत, टंझानिया आणि ऑस्ट्रेलिया. ओके, हे 2 राष्ट्र लक्षात ठेवा, टंझानिया आणि ऑस्ट्रेलिया. पुढल्या वर्षीची जी प्रिलिम वगैरे आहे त्यामध्ये कदाचित प्रश्न येऊ शकतो की ऑस्ट्रेलियामधून इम्पोर्ट वगैरे आपलं वाढलेलं आहे का, तर बिलकुल वाढलेलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि टंझानियामधून आपण काय करणार आहोत, हरभरा इम्पोर्ट करत आहोत. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे चला, शेतशिवार स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आजचं द हिंदू फर्स्ट पेज पूर्ण ॲडव्हर्टाईज. इथे पहा, गव्हर्नमेंट विल वर्क फॉर कन्सेन्सस इन पार्लमेंट, नरेंद्र मोदी. 2 टीचर अमॉंग 4 बुकड इन महाराष्ट्र नीट केस स्किप करू शकता. त्यानंतर केरला हाऊस पासेस रिझोल्युशन टू रिनेम द स्टेट केरळम. पहा, मजेशीर बातमी म्हणजे आपण लिहितो काय केरला, पण मल्याळममध्ये केरळाला ना केरळम असं म्हणतात. ओके, म्हणजे उच्चार मल्याळम भाषेमध्ये केरळाचं केरळम असं होतं. त्यामुळे यांनी काय केलेलं आहे, एक बिल पास केलं आहे. 2023मध्ये पण हे बिल पास करण्यात आलेलं होतं, पण सेंट्रल गव्हर्नमेंटने ते रिटर्न केलं. मग अगदी परत एकदा यांनी काय केलं आहे, जे त्यांची विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये केरळाच्या विधानसभेने काय केलं आहे, केरळाचं केरळम अशा पद्धतीने स्पेलिंग वगैरे द्यावं आम्हाला, यासाठी त्यांनी काय सेंट्रल गव्हर्नमेंटकडे याचिका पाठवलेली आहे. म्हणजे बिल पास केलेलं आहे त्यांनी त्यांच्या विधानसभेमध्ये, व ते आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे काय गेलेलं आहे, तर पहा, आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 3 आहे, ज्यानुसार पहा कुठे पण अमेंडमेंट वगैरे केली जाऊ शकते. म्हणजे राज्याचं जे नाव वगैरे आहे ना तिथे ते अमेंडमेंट वगैरे करता येते आर्टिकल 3 नुसार. ओके, म्हणजे जिथं जिथं 368 लागू होणार नाही तिथे कोणतं लागतं, आर्टिकल 3 लागतं. हे फक्त तुम्ही लक्षात घ्या आर्टिकल 3ची डेफिनेशन. म्हणजे पहा, जेवढ्या राज्यसेवा वगैरे ते दिलेले आहेत ना तिथं तर असा प्रश्न आलेला नाही आहे, पण सरसेवेमध्ये वगैरे ते मला प्रश्न दिसलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, जिथं 368 लागत नाही ना तिथं 3 आर्टिकल लागतं. ओके, मग आर्टिकल 3ला बदलण्याची पॉवर किंवा संविधानाला बदलण्याची पॉवर कोणाकडे आहे, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. बरोबर. मग त्यासाठी केरळाचं केरळम व्हावं यासाठी याचिका कोणाकडे गेलेली आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेलेली आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. आता पाहूयात की सेंट्रल गव्हर्नमेंट यावरती कशा पद्धतीने रिॲक्ट करेल. ओके, याच्यापूर्वी तर त्यांनी हे केलं होतं, रिजेक्ट केलं होतं. मग आता पाहूयात, परत एकदा ते गेलेलं आहे बिल. त्यानंतर तिस्ता वॉटर किंवा तिस्ता नदी इथं चर्चेत आलेली आहे, त्यामुळे परत एकदा आपण काय करूयात, तिस्ता नदीला एकदा पाहून घेऊयात. तर पहा, तिस्ता रिव्हर अ ट्रान्सबाउंडरी रिव्हर रायझेस हिमालया नियर चुतंग इन सिक्कीममध्ये याचा काय उगम होतो. लार्जेस्ट रिव्हर इन नॉर्थ बेंगाल, म्हणजे उत्तर बंगालमधील ही सर्वात मोठी नदी आहे. इट जॉईन्स जमुना म्हणजेच कोण, ब्रह्मपुत्रा आहे, त्याचं नाव बांगलादेशमध्ये जमुना आहे, हे लक्षात घ्या. मग यावरती 2017ला UPSCने प्रश्न विचारला होता. व पहा, UPSCची फेवरेट आहे तिस्ता नदी असं तुम्ही म्हणू शकता. आता इथे भरपूर प्रश्न वगैरे दिलेले आहेत, पण आपण एक स्टेटमेंट इकडं पाहणार आहोत. 2017चं ही PYQ आहे. तर पहा, द सोर्स ऑफ रिव्हर तिस्ता इज सेम ॲज द ब्रह्मपुत्रा बट इट फ्लोज थ्रू सिक्कीम. ब्रह्मपुत्राचं उगम आणि तिस्ता नदीचं उगम एकाच ठिकाणी होतं का, बिलकुल नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट होतं ते गलत आहे. रिव्हर रंगीत ओरिजिनेट इन सिक्कीम अँड इट्स ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर तिस्ता. तर हे बरोबर आहे. रिव्हर रंगीत जी आहे ना, रंगीत नदी जी आहे ती तिस्ता नदीची उपनदी आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर तिस्ता फ्लोज इन टू बे ऑफ बेंगॉल, हे बरोबर आहे. इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे. तिस्ता नदी ही बे ऑफ बेंगॉलला पाणी देते, पण बॉर्डर ऑफ इंडिया आणि बांगलादेशमधून ही वाहते का, तर बिलकुल नाही. डायरेक्टली स्टेट बांगलादेशमधून ही वाहते. त्यामुळे पर्याय क्रमांक हे आध्यामध्ये बरोबर होतं, पण पूर्ण स्टेटमेंट बरोबर नाही. त्यामुळे पहा, पर्याय क्रमांक 2 ओनली हे फक्त बरोबर असेल. त्यामुळे 2 ओनली हे तुमचं योग्य उत्तर असेल. रिव्हर तिस्ता आहे बॅकवर्ड लिंकेजेस, त्यामुळे लक्षात घ्या. ओके, व मी म्हटलं ना फेवरेट आहेत हे ब्रह्मपुत्रा, इंडस, गंगा. यावेळेस गंगा नदीवरती प्रश्न आलेला होता. त्यामुळे प्लीज या 3 नद्या तरी तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं जे फ्लो वगैरे आहे एकदा तुम्ही प्लीज पाहून घ्या. बॅकवर्ड लिंकेजेस आहे म्हणून मी लगेच त्याला घेतलेला आहे. ओके, त्यानंतर स्किप करू शकता. पुढे चला. त्यानंतर आजचे एडिटोरियलमध्ये मला जास्त काही गरजेचे वाटलं नाही, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. पुढे या, म्हणजे पुढे महत्त्वाचं आहे. आता पहा, नीती आयोग काय करत आहे, एक ग्रेट निकोबारमध्ये प्रोजेक्ट आणत आहे व प्रिलिमसाठी ना हे खूप हेवी फॅक्ट आहे. त्यामुळे प्लीज तुमची नोटबुक काढून ठेवा व त्यामध्ये जे मी पॉईंट सांगितले ना ते लिहून ठेवा. काय झालेलं आहे पहा, ग्रेट निकोबारवरती नीती आयोग एक प्रोजेक्ट तयार करत आहे व त्याचं कॉस्ट आहे 72,000 करोडचा हा प्लॅन आहे. मग या प्लॅननुसार काय होणार आहे, तर पहा, ग्रेट निकोबार जे आयलँड आहे त्यावरती यांनी काय
टुरिझमसाठी जे मेगा प्रोजेक्ट आहेत ते तिथं बांधले जाणार आहेत. जसं एअरपोर्ट आहे, त्यानंतर अगदीच काय म्हणतो एअरपोर्टसोबत म्हणजे अगदी हॉटेल वगैरे किंवा मोटेल्स वगैरे ते तशा पद्धतीने तिथं बांधण्याची प्रोसिजर चालू आहे. बरोबर. मग मला सांगा, अंदमान आणि निकोबार हे कशाचं एक्सटेन्शन आहे? परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो. हे पहा, अशा पद्धतीने हा काय आहे? आपला हिमालय आहे. ओके. व इथे आहेत अंदमान आणि निकोबार. थोडंसं मी इंक चेंज करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, आपला हा हिमालय आहे. बरोबर. व हे पहा, इथपर्यंत आपल्याला हिमालय चांगल्या पद्धतीने दिसतात. पण इथे काय होतात? पाण्यात हे बुडतात व इथे थोडेसे वर येतात. इथे वरी काय आले? थोडंसं ज्वालामुखी आल्यामुळे ते इथं आपल्याला वर आलेले दिसून आलेले आहेत. ओके. मग इथे शेवटी आहे ग्रेट निकोबार. ओके. अंदमान आणि निकोबार इथे आहेत. मग ह्या क्षेत्रावरती काय आहे पहा, तर इथे काय करत आहे नीती आयोग? 72,000 करोड रुपये खर्च करून इथे एअरपोर्ट बांधले जाणार आहेत. त्यानंतर म्हणजे थोडेसे आता पहा, एअरपोर्ट म्हटल्यानंतर तुम्ही समजून घ्या ना, हॉटेल्स मोटेल्स वगैरे म्हणजे टुरिस्टसाठी हे टुरिझम स्पॉट बनवण्यासाठी 72,000 करोड रुपये कोण? नीती आयोग खर्च करणार आहे. पण काँग्रेस पार्टी आता त्याला विरोध करत आहे. यासाठी हा लेख चर्चेत आलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. मग पहा, इथे हे केल्यानंतर याचा इफेक्ट कोणाकोणावर होईल? तर पहा, इफेक्ट अगदीच मेगा प्रोजेक्ट वगैरे जर बांधले जात असतील तर याचा इफेक्ट कोणावर? हिमालयावरती नक्कीच होणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं ना, हे पण कशाचा रिजन आहे? तर हे हिमालयाचं क्षेत्र आहे एक. ओके. हिमालयाचंच क्षेत्र आहे. त्यामुळे पहा, जशा पद्धतीने दिल्ली एक भूकंप क्षेत्र आहे, अगदी तशाच पद्धतीने ग्रेट निकोबार किंवा अंदमान निकोबार पण एक भूकंपाने बनलेलं क्षेत्र आहे, असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर इथं आपल्याकडे काय? ज्वालामुखी पण आढळतात. ओके. भारतामध्ये दुसरीकडे ज्वालामुखी आढळत नाहीत, पण अंदमान निकोबारमध्ये आढळतात. ओके. व UPSCने आय थिंक एक प्रश्न पण विचारलेला होता. बरोबर. मग अगदी तसं आहे हे. ओके. तर एक लक्षात घ्या, इथे भूकंप प्रवण क्षेत्र नक्कीच आहे. मग हे झालं डिझास्टर मॅनेजमेंटचं एक बॅकवर्ड लिंकेजेस. ओके. तुम्ही जर मेस देणार असाल तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग पहा, आता नीती आयोग इथे प्रोजेक्ट जर बांधलं तर याचं इम्पॅक्ट काय? एक तर भूकंप प्रवण क्षेत्र आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता ग्रेट निकोबार म्हटल्यानंतर अंदमान निकोबार बेटे जर म्हटलात ना तुम्ही, तर इथं काय लक्षात येतं तुम्हाला? इथं आदिवासी जमाती आढळतात. हे तुम्हाला पहिल्यांदा क्लिक होतं. बरोबर. मग कोणत्या कोणत्या आदिवासी जमाती इथं आढळतात? तर एक आहे शोम्पेन आणि दुसरी आहे द निकोबारीज. शोम्पेन आणि निकोबारीज ह्या दोन जमाती इथं आढळतात. व ह्या जमाती कशा आहेत? PVTGs आहेत. PVTG. व UPSCने याच्यापूर्वी पण प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. ओके. PVTGs शॉम्पेन आणि निकोबारीज. ओके. या दोन PVTG इथं आढळतात. ओके. म्हणजे ह्या प्रमुख आदिवासी जमाती इथं आढळत आहेत. ओके. हे आय होप तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर पहा, पुढे गेल्यानंतर पहा, मग इथे जर आदिवासी जमाती आढळत असतील तर पहा, अगदीच ते काय करतात? सर्वांना माहिती आहे, प्रिडॉमिनंटली ते काय आहेत? हंटर आणि गॅदरर्स आहेत. म्हणजे त्यांचा आणि आपलं जास्त कॉन्टॅक्ट नाही आहे. ओके. म्हणजे त्यांचा आणि आपलं कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने नाही आहे म्हणतो मी? पहा, त्यांना डेव्हलपमेंट म्हणजे काय वगैरे हे माहिती नाही, किंवा त्यांना रस्ता वगैरे ते माहिती नाही. ते काय? हंटर आणि गॅदरर्स आहेत. म्हणजे आज देखील ते शिकारीवरती अवलंबून आहेत. पण नीती आयोग मग हे इथं खर्च वगैरे का करत आहे? तर पहा, खर्च ह्याच्यामुळेच करत आहे की 1968 ते 1975 दरम्यान ना आपल्यापैकी काही जे निवृत्त सैनिक वगैरे आहेत, आता त्यामध्ये पहा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू येथील जे काही हे आहेत, जे पीपल्स आहेत किंवा जे काही लोक आहेत ना, ते तिथं जाऊन वसलेले आहेत. ह्या ग्रेट निकोबारवरती तिथं जाऊन काही लोक वसलेले आहेत. त्यामुळे इथं थोडंसं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे म्हणजे थोडंसं बिझनेस वगैरे इथं भरभराटीला आला. या नात्यानेच इथं काय जे नीती आयोग आहे ती तिथं प्रोजेक्ट वगैरे असेंबल करत आहे आता सध्याला. आता पहा, ही प्रायव्हेट एंटिटी जर करत असताना तर आपल्यासाठी म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं, किंवा म्हणजे अगदीच जे काँग्रेस पार्टी असू द्या किंवा जे विरोधी पक्ष आहेत ना, ते खूप याला धारेवर धरून बसले असते. म्हणजे अंबानीने इथं पोर्ट वगैरे बांधला, अशा पद्धतीने भरपूर गोष्टी झालेल्या असतात. पण सध्याला हे नीती आयोगामार्फत काम होत आहे, त्यामुळे हे आपल्या कदाचित चर्चेतच आलं नाही. ओके. पण पहा, याचं इम्पॅक्ट किती होईल हे लक्षात घ्या. आता पहा, फक्त इथं म्हणजे अगदीच तुम्ही पण पाहताना आदिवासी क्षेत्र जर म्हटलात ना, तर प्रॉब्लेमच ती आहे, आपल्याकडे पैसा लागू करण्याचं काम कारण काय होतं? तर त्याचं कारणच एक होतं, म्हणजे एखादा व्यक्ती जर जंगलामध्ये जर गेला ना, त्याच्यासोबत भरभरून लोक जातात. मग अगदी तसंच झालेलं आहे. 1968 ते 75 ना, जे काय म्हणतो आपण माजी सैनिक आहेत ते जाऊन तिथं बसले. मग त्यांच्यासोबत पाहता डेव्हलपमेंटच्या नावाखाली ना आदिवासींची जमिनी वगैरे इथं बळकवण्यात येत आहेत. व अगदीच हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. व जे तिथील मूळ आहेत ना, शॉम्पेन आणि निकोबारीज यांना तर त्याबद्दल काही माहितीच नाही आहे. त्यामुळे तिथं
प्रोटेस्ट वगैरे काहीच होत नाही आहे. ओके, मजेशीर बातमी हीच आहे की ते हंटर अँड गॅदरर्स आहेत, त्यांना माहितीच नाही की आपल्या इकडं काय होत आहे व आपल्या जमिनी वगैरे बळकावल्या जाणार आहेत, हे त्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे हा चर्चेचा मुद्दाच नाही आहे आपल्याकडे. ऑपोजिशन पार्टी याबद्दल बोलतच नव्हती. पण आता प्रॉब्लेम काय झाला किंवा याचा उद्रेक कशामुळे आला तर पहा, येथील 2 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहेत. 2 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी गव्हर्नमेंटनी काय केलं पहा, डायरेक्टली त्याला डिनोटिफाईड केलं. त्यामधील पहिली आहे गॅलाथिया बे आणि दुसरी आहे पहा मेगापोडी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. या 2 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी यांनी काय केली, डिनोटिफाईड केली. वाईल्ड लाईफ सँक्च्युरी डिनोटिफाईड केली म्हणजेच काय, पूर्वी त्याचं संरक्षण वगैरे तिथं केलं जायचं व तिथं कोणाला दुसऱ्यांना प्रवेश वगैरे दिला जायचा नाही. वाईल्ड लाईफ सँक्च्युरी होती त्यामुळे. पण आता काय, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज तिथं राहिली नाही, त्यामुळे आता इथं प्रोजेक्ट वगैरे बनवण्यासाठी अगदी यांना मोकळीक झाली असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पहा, आता वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जर तिथं असतील तर तिथं प्राण्यांचं वगैरे तिथं अगदीच म्हणजे प्राणी असतील त्यामुळेच तिथं वाईल्ड लाईफ सँक्च्युरी होती ना. पण आता पहा, इथे जर प्रोजेक्ट बनवलं गेलं तर अगदीच ह्या 2 PVTGला खतरा आहे. त्यानंतर येथील जे प्राणी वगैरे होते, कारण 2 जे वन्य अभयारण्य क्षेत्र वगैरे जे होतं त्याला यांनी काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिनोटिफाईड केलं. त्यामुळे अगदीच यांना परमिशन वगैरे लवकरात लवकर मिळाली. यामुळे प्राण्यांना पण इथं काय आता थोडंसं प्रॉब्लेम फेस वगैरे इथं करावी लागणार आहे. आता पहा, एअरपोर्ट आलं म्हटल्यानंतर लगेच तिथं पोर्ट पण आलेलंच आहेत. ओके, मला सांगायचं राहून गेलं, म्हणजे ते अदानी पोर्ट वगैरे सांगत असताना मला क्लिक झालं की इथं पोर्ट पण बनत आहे. मग अगदी पहा, इथे पोर्ट पण बनेल. आता अगदीच कालच आपण काय वाढवणचं पोर्ट पाहिलेलं आहे. मग पहा, आता आपण आता आपण ना डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट नाही आहे, पण अगदीच PVTजला हकलून आपण काय साध्य करणार आहोत किंवा प्राण्यांना वगैरे हकलून आपण काय साध्य करणार आहोत, हा पण प्रश्नचिन्ह आहे. ओके, ठीक आहे, आज पण टुरिझम तिथं होऊ शकतं. पहा कशासाठी, तर अगदीच मँग्रोव्ह वगैरे तिथं पाहण्यासाठी आपण जाऊ शकतो. पण अगदी ती काळाची गरज पण नाही आहे ना इथलं टुरिझम. अंदमान निकोबारला आपण तशा पद्धतीने तिथं क्षेत्र त्यांचं संवर्धन पण करणं गरजेचं आहे. पण पहा, प्रॉब्लेम काय आहे, आज जर आपण फक्त 1968 ते फक्त 7 वर्षामध्ये पहा जी पॉप्युलेशन गेली, त्यांच्यामुळे जर आपण तिथं डेव्हलपमेंट करत असू तर ते चुकीचं आहे. कारण अगदी आज इथं गेलेत ना, उद्या अंदमानमध्ये पण जाण्याला कोणी भिणार नाही. ओके, त्यामुळे जे आदिवासी क्षेत्र आहे ना तिथले, ते हळूहळू कमी होईल. व आपण आज वाईल्ड लाईफ सँक्च्युरीलाच डायरेक्टली डिनोटिफाईड केलेला आहे व आपण 72,000 करोड रुपये तिथं खर्च केलेले आहेत. व तशा पद्धतीने आपण करून पण काय साध्य करणार आहोत. आता सर्वांना माहिती आहे जोशीमठमध्ये काय झालं, हे गेल्या वर्षीची न्यूज होती किंवा म्हणजे ती आपल्याला सर्वांना माहिती आहे. तसं असताना देखील जर आपण अशा पद्धतीनेच परत एकदा चूक वगैरे करत असू किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर अशा चूक होत असतील तर ते आपल्यासाठी अगदी चुकीचं आहे. ओके, आता डेव्हलपमेंट गरजेची आहे ती मान्य करूयात आपण, पण एवढं पण नाही की डायरेक्टली PVTGला वगैरे आपण तिथं डिस्ट्रॉय करू. ओके, कारण पाहताना PVTGला माहिती नाही की काय होणार आहे आपल्यासोबत. ओके, मग तेच आहे समस्या, तीच आहे. त्यासाठी पहा, आपण थोडंसं तिथं जे काँग्रेस पार्टी वगैरे आहे त्यांनी आवाज उठवण्यास वगैरे आता सुरुवात केलेली आहे. व पहा, मला याचंच दुःख वाटलं, म्हणजे आता अगदी तुम्हाला वाटत असेल की हे बायस्ड वगैरे होत आहे, पण बायस्ड होण्याचं नेमकं कारण काय आहे. पहा, 2 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आपण डायरेक्टली मिस केलेले आहेत किंवा डायरेक्टली आपण काय केलेलं आहे, त्याला डिनोटिफाईड केलेलं आहे. म्हणजे तेथील जे प्राणी वगैरे आहे किंवा जे बायोडायव्हर्सिटी आहे त्याला आता इथे धोका निर्माण होईल. व त्यानंतर तुम्ही मॅनग्रोव्हबद्दल पण अगदीच म्हणजे जर तुम्ही UPSCचे जर अभ्यासक आहात व एन्व्हायरमेंट जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर स्टडी केलात ना, तर तिथं पण हे संपूर्ण आर्किपेलॉगो वगैरे कशा पद्धतीने बनतं हे संपूर्ण स्टडी केल्यानंतर तुम्हाला पण याचं नक्कीच हळूहळू वगैरे व्यक्त कराल तुम्ही पण, म्हणजे नेमकं कारण त्याचं तेच आहे. त्यानंतर पहा, आता यामध्ये UPSC काय प्रश्न विचारेल तर ते पहा. आता व्हायोलेशन ऑफ ट्रायबल राईट्स तर आहेच आहे, हे त्याबद्दल काही नाही. पण इथे काय नॅशनल मराईन टर्टल ॲक्शन प्लॅन इथं लागू होतं. जे गॅलाथिया बे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी होती ना, तिथे टर्टलसाठी एक म्हणजे राखीव क्षेत्र होतं. मग त्यामध्ये कोणतं टर्टल होतं ते लक्षात घ्या. तर गॅलाथिया बे वन ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट नेस्टिंग साईट फॉर द जायंट लेदरबॅक टर्टल. जायंट लेदरबॅक टर्टल यासाठी ही म्हणजे नेस्टिंग साईट होती. ओके, जायंट लेदरबॅक टर्टल. ओके, जायंट लेदरबॅक टर्टलसाठी गॅलाथिया बे होती म्हटलं मी, तर ही आज देखील आहे. यासाठी गॅलाथिया बे जे हे आहे काय म्हणतो समुद्रकिनारा जो आहे ना, तिथे जायंट लेदरबॅक टर्टल जे असतील ना, तर तिथं त्यांच्यासाठी वर्ल्ड लार्जेस्ट नेस्टिंग साईट आहे. परीक्षेला UPSC प्रश्न विचारू शकेल, कारण सर्वांना ओडिसा माहिती आहे. मग ओडिसाच्या ऐवजी जर खेलाहोबे जर UPSCला जर करायचं असेल तर गॅलाथिया बे याबद्दल प्रश्न विचारू शकेल की जायंट लेदरबॅक टर्टलसाठी सर्वात मोठं जगातील नेस्टिंग साईट कोणती आहे, तर ग्रेट निकोबार आयलँड किंवा गॅलाथिया बे आहे, हे लक्षात ठेवा. तसेच पहा, जायंट लेदरबॅक टर्टल आणि निकोबार मेगापोड, ओके, हे दोन जे आहेत ना, हे जे 2 प्राणी आहेत हे कोणत्या शेड्यूलमध्ये आहेत, तर शेड्यूल 1 मध्ये आहेत 1972च्या कायद्यानुसार. ओके,
कोणतं? जायंट लेदरबॅक टर्टल आणि निकोबार मेगापोड. ओके, हे 2 कशात आहेत? शेड्यूल 1मध्ये आहेत. कोणत्या? तर अगदीच 1972च्या कायद्यानुसार. ओके, 1972चा कोणता कायदा आहे? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. ओके, आय होप हे तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. आता अगदी जे महत्त्वाचं होतं किंवा जे प्रिलिमसाठी येणारं सारखं प्रिलिम बेस्ड फॅक्ट वगैरे होतं ते मी सांगितलेलं आहे. बाकी इथं डेव्हलपमेंटमध्ये 72,000 करोड रुपये खर्च करून नीती आयोग काय काय इथं डेव्हलपमेंट साध्य करणार आहे हे आपल्यासाठी गरजेचं नाही. फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की इथं 2 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी होत्या, त्या आता डिनॉटिफाईड झालेल्या आहेत. व इथं लार्जेस्ट कोणती आहे? टर्टलसाठी नेस्टिंग साईट आहे. त्यानंतर पहा, इथे 2 PVTGs आढळतात. त्या PVTGची नावं वगैरे लक्षात ठेवायचं आहे. यावरून प्रश्न नक्की बनण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, त्यानंतर पुढे पहा, अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आज सुनावणी होणार आहे व सुप्रीम कोर्टाने काल थोडंसं म्हणजे हायकोर्ट असं कसं करू शकतं म्हणून पर्सनल लिबर्टीवरती वगैरे तिथं सवाल उचलण्यात आलेले आहेत. पण आज घडीला त्याच्यावरती लेख आलेला नाही, त्यामुळे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आज स्किप करू शकतो. त्यानंतर पुढे चला, हे आता अशा पद्धतीने आपण आजचं द हिंदू आणि लोकसत्ता इथं थांबवतो. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकतो. धन्यवाद.